संगीत आहे सरगम, संगीत आहे साधना, संगीत आहे आराधना, अबोल शब्दांची भावना. नमस्कार, मी रुजुता देशपांडे. या अबोल शब्दांच्या भावनांना आपल्या स्वरांचं कोंदण चढवणारी गायिका आहे पल्लवी पाटील. पल्लवी, मी तुझं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. तर आज आपण मनमुराद गप्पा गोष्टी करून पल्लवीचा हा सांगीतिक प्रवास उलगडणार आहोत आणि त्याचबरोबर पल्लवी कशी आहे, काय करते, तिच्या आवडीनिवडी काय, हे सर्व काही आज आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. बालपणीचा काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय रम्य काळ असतो. आपण मोठे होऊन जे काही करतो किंवा जे काही असतो त्याची पाळंमुळं ही आपल्या बालपणीच्या काळात रुजलेली असतात. तर पल्लवी, आम्हाला सर्वांना हे जाणून घ्यायला खूप आवडेल की तुझा बालपणीचा काळ कसा होता आणि तुला हे संगीताचं बाळकडू कोणाकडून मिळालं आणि संगीताप्रती ही ओढ कशी निर्माण झाली? माझं बालपण सर्वसाधारण बालपणासारखंच होतं. शाळेच्या सुरुवातीपासून म्हणजे शाळेत जाण्याच्या आधीपासून मी दिवाळीत किंवा मे महिन्यात पनवेलला माझ्या आजीकडे जायचे. आजीचं छोटंसं फार्म हाऊस होतं आजी आजोबांचं. तर आम्ही तिथे राहायचो, मी आणि माझी आत्ते बहीण. तर तिथे आम्ही राहायचो, खेळायचो, मजा करायचो. तर तिथे सकाळी पहाटे उठल्यावर आजी अस्मिता वाहिनी लावायची. अस्मिता वाहिनीवर शास्त्रीय संगीताचे, भावसंगीताचे आणि इतरही वेगवेगळे माहितीपर कार्यक्रम असे सतत सुरू असायचे. त्यामुळे शास्त्रीय संगीत माझ्या कानावर पडायला लागलं. तेव्हा मी 5-6 वर्षांची होते आणि त्यावेळेला असं वाटलं की हे आपलं आहे, मला हे आवडतंय आणि मला हे गायचंय. मला हे गायचंय असं वाटायला लागलं आणि हे शिकायचंच असं मी मनाशी ठरवून टाकलं. त्याप्रमाणे मी तसं माझ्या गुरूंना सांगितलं आणि त्यांनी मला तात्काळ शिकवायला सुरुवात केली. पल्लवी, तुझा संगीत शिक्षणाचा पाया कसा रोवला गेला आणि संगीत शिक्षणाचा तुझा हा प्रवास कोणत्या टप्प्यांमधून गेला? माझा संगीत प्रवास हा फार वेगवेगळ्या वळणावरून झाला. मी लहान असताना माझी आजीची एक बॅचमेट आहे, त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा मला भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं असं शिकवायला सुरुवात केलं होतं. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला शास्त्रीय संगीत शिकायचंय तेव्हा तत्परतेने त्यांनी मला शास्त्रीय संगीत त्यावेळी शिकवायला सुरुवात केली. त्यांनी तंबोऱ्यावर मला अलंकार, पलटे असं शिकवायला सुरुवात केलं. आमची ही तालीम साधारण 2-3 वर्ष चालू राहिली, कारण मधल्या काळात माझं कमला मेहता दादर ब्लाइंड स्कूलमध्ये ऍडमिशन झालं. त्यानंतर वर्षभरानेच मला माझ्या गुरूंना हे शिक्षण त्यांच्या वैयक्तिक काही कारणामुळे थांबवावं लागलं. त्यानंतर माझं शाळे थ्रू शिक्षण होत गेलं, कारण शाळेचे वर्ग संपल्यावर आठवड्यातून 2 वेळा संगीत शिक्षिका शास्त्रीय संगीत शिकवायला यायच्या. त्यामुळे मी शाळेत तेव्हा शिकवायला सुरुवात केली पुढे. पण मग नंतर जसजशी मोठी होत गेले तसं जाणवलं की नाही, मला हे काही पूरक वाटत नाही. मला आत्मसात करायचंय संगीत. हे जे शिकवलं जातंय हे परीक्षेपुरतं आहे.
पण मला कसं करावं तेच कळत नव्हतं, मला मार्ग दिसत नव्हता. मला कळत होतं की मला एका चांगल्या गुरुची गरज आहे, पण तो कसा भेटेल हे कळत नव्हतं. त्यानंतर योगायोगाने त्याच वेळी आजीने एका वर्तमानपत्रात एक स्पर्धेची जाहिरात वाचली आणि माझं नाव त्या स्पर्धेसाठी नोंदवलं. आणि त्या स्पर्धेच्या ज्या परीक्षिका होत्या त्यांनी माझं ऑडिशन राऊंडला गाणं ऐकलं. त्याचाही एक किस्सा सांगावासा वाटतो. ऑडिशन राऊंड आमची झाली, 30-35 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर निकाल लागण्याचा आधीचा जो थोडासा वेळ होता, त्यावेळी आयोजकांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी गा, तुमची इच्छा असेल तर तेव्हा मी सख्या रे घायाळ मी हरिणी हे गाणं गायलं आणि ते सर्वांनाच भावलं. आणि त्याच वेळी मलाही जाणवलं की हे गाणं मी काही तयारी न करता खूप पद्धतशीरपणे गाऊ शकले. मग त्यावेळी त्या ज्या परीक्षक होत्या त्यांनी त्यांचं कार्ड दिलं आणि मला माझ्याकडे शिकायला ये असं समोरून त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली मी. त्यांच्याकडे फार कमी काळ, म्हणजे वर्ष 2 वर्षाचाच काळ त्यांच्याकडे त्यांच्या सहवासात घालवला. पण त्यांच्याकडून स्वरसाधना कशी करावी आणि स्वरांशी संवाद कसा साधावा हे शिकायला मिळालं. त्यानंतर मग पुन्हा शाळेतून पुढे शिक्षण सुरू केलं. 10वीला माझं ते शिक्षण थांबलं. 10वीचा अभ्यास, 11वी-12वीचं वर्ष सुद्धा थोडंसं संगीताकडे माझं विशेष लक्ष नाही देता आलं मला. त्या काळात माझा आत्मविश्वासही खचला होता. पण नंतर जेव्हा मी पुन्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या दुसऱ्या गुरु, ज्यांच्याकडे मी पुन्हा शिकायला सुरुवात केली, मुजुमदार मॅडम, त्यांनी माझा आत्मविश्वास मला पुन्हा मिळवून दिला. मधल्या त्या आधीच्या पिरियडमध्ये माझी थोडी चिडचिडा स्वभाव झालेला, तो शांत केला. जो संगीतासाठी शांतपणा असायला हवा तो त्यांनी माझ्यात आणला. नंतर आताच लॉकडाऊनच्या काळात कल्याणीताई साळुंखे यांच्याशी माझी ओळख झाली. महिन्याभराचा काळ त्यांच्यासोबत त्यांच्या सहवासात शिकायला मिळालं आणि स्वरसाधनेत तल्लीन होणं काय असतं हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि आता सध्या मी वेदश्रीताई खाडीलकर ओक, ज्या आशाताई खाडीलकर यांच्या कन्या आहेत, त्यांच्याकडे शिकते. तर मोकळेपणा म्हणजे काय, गाणं जर शिकायचं असेल तर मोकळेपणाने जगणं महत्वाचं असतं. तर मोकळेपणा आणि वेदश्रीताई हे समीकरण खूप मला परफेक्ट वाटतं. तर मला असे चांगले गुरु मिळाले आणि प्रत्येकाकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. ह्यामुळे माझा हा प्रवास नाविन्याने परिपूर्ण असा आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक पहिल्या वहिल्या गोष्टीचं खूप महत्व असतं. जसं पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार, पहिलं मूल, या सर्वच पहिल्या वहिल्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. तर पल्लवी, मला तुला असं विचारावंसं वाटतंय की तुझी पहिली स्पर्धा कोणती ज्यात तू भाग घेतला होतास आणि तुला मिळालेलं पहिलं बक्षीस कोणतं? मगाशी आपण जे गाणं ऐकलं, मी जे गाणं सादर केलं, देहाची तिजोरी, तेच माझं पहिलं बक्षीस. मी 6-1 वर्षांची असेन. त्यावेळी एका छोट्याशा महोत्सवात एक सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यात माझ्या आईवडिलांनी माझं गायनासाठी नाव नोंदवलं. तो माझा पहिला अनुभव होता लोकांसमोर जाऊन गाण्याचा. मला आठवतं त्याप्रमाणे माझा तो पहिला अनुभव होता. आणि स्पर्धेत कधीच गायले नव्हते, त्यामुळे स्पर्धेत जाऊन गाणं हे माझ्यासाठी अगदीच नवीन होतं. त्यामुळे त्या स्पर्धेकडे मी स्पर्धा म्हणून बघतच नव्हते, मी एन्जॉय करत होते ते. कारण मला अप्रूप या गोष्टीचं होतं की मला खूप लोकांसमोर गायचंय आणि माझं गाणं कोणीतरी ऐकून जज करणार आहे आणि मला प्राइज मिळणार आहे. आणि मग मी गायला गेले. अनेक स्पर्धकांनी माझ्या आधी गाणी सादर केली. प्रत्येकाला वादक त्यांची स्केल विचारत होते. आता मला त्या वयात स्केल काय असतं हेच कळत नव्हतं, पण मला सूर कळत होता. प्रत्येक स्केलचा बदलणारा सूर कळत होता. त्यामुळे माझी वेळ आली, जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा सर्व इतरांप्रमाणेच मलाही माझी स्केल विचारली. पण मला माझी स्केल काय सांगावी, कारण मी तर त्या बाबतीत फार ज्ञान नव्हतं मला. पण मी आधी काही स्पर्धकांची शीशाप ही स्केल ऐकली होती आणि तो सूर माझ्या डोक्यात पक्का होता. आणि त्या सुरात मी गाणं गुणगुणून पाहिलेलं, कारण मी बसलेले तिकडे आणि टाइमपास म्हणून प्रत्येक स्केलमध्ये माझं गाणं गुणगुणून बघायचं एक काहीतरी चाळा लावून घेतला होता मी त्या थोड्या काळासाठी. तर
मला तो सूर खूप असा कम्फर्टेबल वाटला. हा, मी याच्यात गाऊ शकते असं वाटलं आणि मी पटकन श्रीशाप असं सांगितलं स्टेजवरती आणि गायला सुरुवात केली. माझं गाणं झालं. माझ्यानंतर अनेक गाणी झाली. स्पर्धा संपली. दुसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ झाला आणि छोट्या गटातून माझा प्रथम क्रमांक आला आणि सर्वात महत्वाची बाब, मला ते बक्षीस माझ्याच गुरूंच्या हातचे मिळालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा फार आनंद होता आणि आश्चर्य होतं की या इथे कशा. मग मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते, ती अशी की ही स्पर्धा झाल्यानंतर 3-4 दिवसांनी माझा क्लास झाला गाण्याचा. तेव्हा माझ्या गुरूंनी कौतुकाने माझं गाणं ऐकलं आणि माझ्या पाठीवर हात फिरवून मला एवढंच म्हणाल्या की बाळा, हे तुझं यश नाही, ही गाणं लोकांना आवडल्याची पावती आहे. तेव्हा तू याला यश समजू नको. उद्या तू कितीही मोठी झालीस तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आपण कलेचं माध्यम आहोत. त्यामुळे माझ्यासाठी ही स्पर्धा एक पहिलं बक्षीस म्हणून पण लक्षात राहिली आणि माझ्या गुरूंनी याच काळात एक मौल्यवान शिकवण दिली म्हणून पण ही स्पर्धा माझ्या लक्षात राहिलेली आहे. वा पल्लवी, खूप छान गायलीस आणि तुझं हे गाणं ऐकून मला काही ओळी आठवत आहेत. ऐसी ही उड़ान भरते रहो आप, यही हमारी ख्वाहिश है, जमी खत्म हुई तो क्या हुआ, अभी पूरा आसमान बाकी है. खरंच तू खूप छान गायलीस पल्लवी.
पल्लवी, तू गाणं तर छान म्हणतेसच, पण त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचंही पल्लवीला खूप ज्ञान आहे. तर पल्लवी, तू या सर्व गोष्टी कशा संपादन करतेस? किंवा पल्लवी व्हॉट्सअपवर सुद्धा खूप छान गप्पा मारते आणि चॅटिंग करते. तर हे तुला कसं काय जमतं पल्लवी? आम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. आपण जसं नॉर्मल चॅट करतो त्याचप्रमाणे मीही करते. आपल्या प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये टॉकबॅक नावाचं एक टॉकिंग सॉफ्टवेअर आहे, जे आपण चालू केल्यावर आपण जे स्क्रीनवर वाचतो तेच त्याचाच तो स्पोकन फीडबॅक देतो. त्यामुळे मी जेव्हा एखाद्या ऍप्लिकेशन वरती बोट ठेवते तेव्हा ते मला सांगतं वाचून की मी काय ओपन करायला जाते, किंवा मी टाईप करत असताना कुठलाही लेटर टाईप केल्यानंतर ते मला ते लेटर वाचून दाखवतं. मोबाईल प्रमाणेच मी लॅपटॉप पण वापरते. लॅपटॉपवर NVDA नावाचं स्क्रीन रीडर आहे, जे टॉकबॅक सारखंच काम करतं. त्यामुळे मी लॅपटॉपवरती पण मेलिंग, ब्राउझिंग, MS वर्ड, MS एक्सेल व पॉवर पॉइंट असं सगळं वापरू शकते. शिवाय मी माझ्या चॅनेलसाठी जे ऑडिओ एडिटिंग करावं लागतं ते मी स्वतः करते. ऑडॅसिटी नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्यावर मी स्वतः करते. म्हणजे हे जे स्क्रीन रीडर आहे ते हेल्पर सारखं मला काम करतं. त्यामुळे मला त्याचा खूप फायदा होतो टेक्नॉलॉजीचा वापर करताना. त्यामुळे जसं तुम्ही सर्वजण टेक्नॉलॉजीचा वापर करताय तसंच मीही करते. अरे वा, म्हणजे पल्लवीकडनं आज आपल्याला बरीच माहिती मिळाली आणि मला खात्री आहे की इतर सुद्धा बऱ्याच जणांना तिच्या माहितीचा खूप उपयोग होईल. तर पल्लवी, आता मला सांग, तू कोणत्या मोठ्या महोत्सवात कधी भाग घेतलायस का, की जिथे खूप क्राऊड आहे, खूप मोठा ऑडियन्स आहे? हो, ठाण्यातलं एक फार नावाजलेला महोत्सव. तर जल्लोषमध्ये मला गाण्याची संधी मिळाली आणि अनुभव खूप वेगळा होता. कारण कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन होती आणि कराओके सोबत गाण्याविषयी माझं जरा मत चांगलं नव्हतं. म्हणजे चांगलं नव्हतं पेक्षा अनुकूल नव्हतं त्या विषयाला. की माझं असं म्हणणं आहे, अजूनही मला असं वाटतं की जो कराओके असतो गाण्याचा तो त्या गायकाच्या दृष्टीने तयार केलेला असतो. त्यामुळे तो त्या गायकासाठी जास्त सुटेबल असतो. आणि ह्या विचाराने मी आधी तयार नव्हते हे करायला की नाही, मला कराओके सोबत नाही गायचं, मी गाईन तर वादकांसोबतच गाईन. तर माझे आई वडील म्हणाले, ठीक आहे, तुझं म्हणणं ठीक आहे, पण तू एकदा करून बघ, तुला झेपतंय का. पण जेव्हा मी गायला सुरुवात केली, मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली सुरुवातीला कराओके बरोबर गाण्याची, तेव्हा मला जाणवलं की मी जो विचार करते ती एक बाजू झाली, पण कराओके बरोबर गात असताना त्या मूळ गाण्याची ढासणी कळते, तो मूळ गाण्याचा एक मूड कळतो. त्यामुळे कराओके बरोबर गाणं म्हणजे त्याच गाण्याला नव्याने शिकणं आहे. त्यामुळे मी ते एन्जॉय केलं आणि जल्लोषमध्ये गायला गेले. जल्लोषमध्ये कॉम्पिटिशन झाली, तर मी स्पर्धेत गाणं सादर केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ आणि डान्स कॉम्पिटिशन होणार होती. डान्स कॉम्पिटिशन झाली आणि मधल्या वेळेत आयोजकांनी मला सांगितलं की तू तुझं एक गाणं सादर कर. तेव्हा मी जरासे आहट होती हे गाणं सादर केलं आणि ते रसिकांना भावलं. त्यांची उत्स्फूर्त दाद मिळाल्यामुळे मलाही जाणवलं की मी योग्य मार्गावर प्रवास करते आहे. पल्लवी, तुझं ते गाणं आज आम्हा सर्वांना सुद्धा ऐकायला खूप आवडेल. तर थोड्याशा ओळी म्हणून दाखवल्यास तर छान वाटेल. हो, नक्की.
अतिशय सुरेल गाणं गायलीस तू. वातावरण अगदी संगीतमय करून टाकलंय पल्लवीने. तुम्हाला माहित आहे का, गायिका म्हणून आपल्या समोर बसलेली पल्लवी ही उत्तम कवयित्री सुद्धा आहे. तर पल्लवी, तुझं हे कवी मन कधी जागृत झालं आणि तुझ्या 2 कविता संग्रहांविषयी जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कविता हा माझा प्रांतच नव्हता पूर्वी. म्हणजे अभ्यासातला जो सिलेबस मधल्या ज्या कविता असतात त्या वाचणंही मला जड जायचं. इतक्या कवितांकडे मी दुर्लक्ष करायचे अगदी. पण एकदा हॉस्टेलच्या रूमवर असताना मला एक वेगळाच अनुभव मिळाला. गेले होते तयारीच करायला, आवरायला. संध्याकाळची वेळ होती आणि रूमची लाईट बल्ब गेला असल्यामुळे लाईट बंद होती, अंधारलं होतं सगळं. आणि माझ्या डोक्यात सहज विचार आला की अंधारामागून प्रकाश येतो आणि प्रकाशामागून पुन्हा अंधार येतो. म्हणजे जसं नकारात्मकतेच्या मागून सकारात्मकता सुद्धा असते. असा एक विचार का माहित नाही, पण त्यावेळी मनात येऊन गेला आणि मला 2 ओळी सुचल्या. तर त्या अशा होत्या: अंधाराला दूर सारुनी प्रभात सुंदर आली, वृक्षांवरल्या गोड कळ्यांना फुलवित सकाळ झाली. मग मलाही आवडलं. त्याच्यात गेयता होती, यमक होतं. तर मला असं पटकन लक्षात आलं, अरे इथं कविता होतीये. मग मी ब्रेल लिपीमध्ये तेव्हा मी लिहायचे, तर मी माझं साहित्य घेऊन बसले आणि लिहिली. तर 2 ओळी त्या लिहिल्या. त्या लिहिल्यावर मला पुढेही सुचत गेलं. असं सुचता सुचता मला 3 कडव्यांची अख्खी कविता सुचली. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मला कविता करता येते. आणि मला स्वतःला तो एक आनंद मिळाला. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी पुढारीमध्ये एक जाहिरात आली की ज्यांना कविता करण्याची आवड आहे त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक कविता करून आम्हाला पाठवावी म्हणून. आम्ही सर्वोत्कृष्ट कविता आमच्या वृत्तपत्रात प्रकाशित करू. मग शाळेतर्फे मी ती माझी स्वातंत्र्याचा जयघोषी कविता प्रकाशित केली. आणि त्यानंतर माझ्या आजीलाही वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, ही जर एवढी चांगली कविता लिहिते. तर मग तिचा आग्रह झाला की तू एक कविता संग्रह कर. तेव्हा माझ्यासाठी कविता करणं हे खूप नवीन होतं. मला स्वतःला त्या गोष्टीची सवय नव्हती की मी एखाद्या विषयावर पटकन बसून कविता करेन. तर कविता संग्रहासाठी किमान 14 कविता लागतील असं प्रकाशकांनी सांगितलं. अच्छा. तर आता 14 कविता मी कशी काय करू? अभ्यास सांभाळायचा, गाणं सांभाळायचं, कविता कशा करायच्या? मग असं तर झालं की बसून 8-8 कविता एका बैठकीत लिहून काढाव्या लागल्या. आणि त्यापैकी काही कविता सहज आल्या. जशी प्रभात ही कविता सहज लिहिली गेली. तशी मैत्री म्हणून एक कविता होती, तीही सहज लिहिली गेली. तर अशा काही कविता होत्या ज्या सहज लिहिल्या गेल्या. काही कविता संग्रहासाठी काहीतरी पाहिजे म्हणून विषयावर नीट विचार करून लिहिल्या गेल्या. पण मग तेव्हा मी दोन्ही प्रकारे जगलोय. म्हणजे सहज कविता लिहिणं किंवा एखाद्या थॉट प्रोसेस मधून कविता लिहिणं, हे दोन्ही मी केलं पहिल्याच कविता संग्रहासाठी. आणि मग काव्यस्फूर्ती कविता संग्रह प्रकाशित झाला. कविवर्य अरुण म्हात्रे सरांची त्याला प्रस्तावना लाभली. अरे वा, छान. आणि त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. त्याच्यानंतर लगेचच पाठोपाठच काव्यझंकार हाही एक कविता संग्रह केला. कारण आजी म्हणाली पहिला कविता संग्रह झालाय, मग अजून एक करूया. तर आम्ही अजून एक कविता संग्रह केला. तो तर अगदी कविता संग्रहासाठीच कविता लिहिल्या गेल्या त्या. आणि तो कविता संग्रह कला विकास गुणिजन अकादमी म्हणून एक संस्था होती, त्यांनी US मध्ये तो एक कार्यक्रम केला आणि तिथे पब्लिश केला. आणि त्या कविता संग्रहाला कविवर्य प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तर अशा प्रकारे माझं कवयित्री म्हणून माझा प्रवास सुरू झाला, काव्यमय प्रवास सुरू झाला माझा. आता गाण्याच्या ओघात कविता लिहिल्या जात नाही. आता माझ्या ज्या कविता आहेत त्यांना चाली लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अधूनमधून काही सुचलं तर 4 ओळी किंवा कविता लिहित असते. अरे वा, म्हणजे तू छान गायिका तर आहेच, पण तुझा हा काव्यमय प्रवास सुद्धा असाच पुढे चालू राहू देत म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत. सुंदर सुंदर शब्दफुलं तुझ्या उंजळीत पडू देत आणि तुझ्या लेखणीतून सुंदर सुंदर कविता लिहिल्या जाऊ देत, हीच आमच्या सर्वांची सदिच्छा. पल्लवी, तू सर्वच गाणी अतिशय सहजरित्या आणि सुंदर पद्धतीने गातेस.
पण प्रत्येक गायकासाठी असं एखादं गाणं असतं की जे गाताना गायकाच्या मनात थोडीशी भीती असते किंवा गाताना मनावर एक ताण असतो. तर पल्लवी, तुझ्या आयुष्यात असं एखादं चॅलेंजिंग गाणं आलं का की जे गायच्या आधी तुझ्या मनावर थोडा ताण होता? हो, असं गाणं होतं. ऋणू झुणू रे भ्रमरा हे अतिशय ऐकायला सोपं वाटतं, सहज वाटतं, पण गायला ते तितकंच आव्हानात्मक आहे. ही जाणीव मला मिळाली ती मी BA सेकंड इयरला असताना मला एका इंटर कॉलेजिएट स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ऋणू झुणू रे भ्रमरा हे गाणं मी परफॉर्म करणार होते. आमच्या खूप छान रिहर्सल झाल्या आणि तेव्हा मलाही वाटलं की हे गाणं मी खूप छान पद्धतीने निभावेन. पण जेव्हा मी गायला बसले तेव्हा गाण्याची तयारी होतीच, पण तरीही खूप वर्षांनी म्हणजे जवळपास 3-4 वर्षांनी मी स्टेजवर परफॉर्म करत होते. त्यामुळे माझा थोडा आत्मविश्वास डळमळला होता आणि असं वाटत होतं की होईल का, कारण इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होती. त्यामुळे थोडीशी धाकधूक होती आणि त्याच मनस्थितीत गाणं पण गायचं होतं. तर मी गायला सुरुवात केली. गाणं दुसऱ्या अंतरापर्यंत आलं आणि दुसरा अंतर संपवताना माझा श्वास अपुरा पडला. त्यामुळे तो सूर श्वास कमी पडल्यामुळे कोमल लागला आणि त्या गाण्याचा तेवढ्या काळासाठी का असेना पण तो बेरंग झाला, तो थोडासा बेसूर झाला. आणि मग ते गाणं बेसूर झालं. मग मला ते खूप मनाला लागलं की अरे थोडक्यासाठी गाणं बिघडलं. म्हणून मग मी घरी जाऊन पुन्हा त्याच जागेवरती जिथे ती जागा चुकली होती त्यावर सातत्याने तयारी केली, प्रॅक्टिस करत राहिले. आणि मग ते एक चॅलेंज होतं की ते गाणं त्या ताकदीने निभावणं, कारण चाल जरी साधी सरळ वाटत असली ऐकायला तरी ती तेवढीच आव्हानात्मक आहे हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी घरी जाऊन प्रॅक्टिस केली त्याची सतत. मग त्यावेळी तुला ते गाणं चॅलेंजिंग वाटलं, पण मला खात्री आहे त्यावर भरपूर मेहनत करून आता पल्लवी ते गाणं अतिशय छान आणि सहजरित्या नक्कीच गात असेल आणि आम्हाला सर्वांना तुझं हे गाणं ऐकायला खूप आवडेल. मी नक्की प्रयत्न करेन. तुम्हीच ठरवा आता मला जमतंय की नाही ते. वा पल्लवी, तू सगळं वातावरण अतिशय संगीतमय करून टाकलेलं आहे आणि तू हे इतकं सुंदर गायलीस की आम्हाला जराही वाटलं नाही की हे गाणं तुझ्यासाठी चॅलेंजिंग होतं किंवा अजूनही असेल. खरंच खूप सुंदर गाणं म्हटलंस तू.
तर पल्लवी, गायिका म्हणून, कवयित्री म्हणून आता तुझी ओळख आमच्याशी झालेलीच आहे, पण संगीता व्यतिरिक्त तुझ्या काय आवडीनिवडी आहेत? मी जसं म्हणाले की मला कविता लिहायला आवडतात, त्याचप्रमाणे मला कथा आणि लेख लिहायलाही खूप आवडतं. सूत्रसंचालन करायला आवडतं. तर कथेच्या बाबतीतला एक अनुभव सांगते. कथा लिहिण्याची सुरुवात माझी 4वी-5वी नंतर झाली. आम्ही एका छोट्या सहलीसाठी गेलेलो, पूर्ण कुटुंब. माझ्या काकीच्या माहेरी. तर नदीमध्ये आम्ही पोहायला गेलो. तर नदीवर पोहत असताना, मजा करत असताना एक शिवाजी महाराजांचा बालपणीचा फोटो वाहत वाहत आमच्या दिशेने आला आणि आम्ही तो घेतला. आणि माझ्यासाठी असं वाटलं जसे काही छत्रपती शिवाजी महाराज भेटल्यावर एखादं मूल नाचेल तशी माझी अवस्था झाली होती. बरोबर. की अरे, मला लहानपणीचे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मिळाला. एखादं खूप मोठं बक्षीस मिळाल्यावर जसा एखाद्या कलाकाराला आनंद होऊ शकतो तसा आनंद झाला. कारण लहानपणापासून मला शिवाजी महाराजांचा प्रचंड वेड आहे. आजही मी शिवाजी महाराजांशी संबंधित बऱ्याच गोष्टी पाहत असते. तर लहानपणापासून ते वेड असल्यामुळे मी असं खूप भारावून गेले होते त्या गोष्टीमुळे. आणि जेव्हा आम्ही परत घरी आलो सहल संपवून, तेव्हा मी सगळ्यांना सांगत बसले तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे आजी म्हणाली की तू काय सांगतेस ते व्यवस्थित मांडणी करून सांग, आम्हाला कळेल असं सांग. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी साहित्य घेऊन बसली आणि लिहून काढलं ते आणि वाचून दाखवलं आजीला. तर आजी म्हणाली, अरे हे छान कथेसारखं झालं. मग मला तेव्हा जाणवलं, अरे वा, आपल्याकडे लिखाणाचीच कला आहे. मग त्याच्यानंतर मग मी लिहायला पण लागले. शाळेत असताना आमचं एक गॅदरिंग व्हायचं, प्रत्येक क्लासचं असं एक इंडिव्हिज्युअल गॅदरिंग व्हायचं अॅन्युअल फंक्शनच्या आधी. तर तेव्हा आम्ही वेगवेगळ्या कलागुण आमचे दाखवायचे, असं एक उपक्रम असायचा शाळेचा. तर मी माझ्या वर्गाच्या कार्यक्रमासाठी नाटक लिहिलं, त्याचं दिग्दर्शन केलं, कास्टिंग केलं आणि मग त्याच कार्यक्रमात मी सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालन केल्यानंतर मला शाळेकडून मोठे मोठे कार्यक्रम मिळाले. अॅन्युअल फंक्शनसाठी, फाउंडेशन डे साठी मला अँकरिंग करण्याची संधी मिळाली. त्याच काळात मी 9वीत असताना आमच्या शाळेत गीत रामायण हे संगीत नाटक झालं, त्याचं नरेशन मी केलं. शिवाय आजीसोबत विविध ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम केले, त्याच्यात मी सूत्रसंचालन केलं. आणि आता माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, तर माझी ही आवड मी जोपासली वेगळ्या पद्धतीने. मी व्हॉइस मॉड्युलेशनचा कोर्स केलाय. शिवाय त्यानंतर काही काळ ई-बुक साठी पण रेकॉर्डिंग केलं. खूप छान. म्हणजे गायिका आणि कवयित्री म्हणून ओळख असलेली पल्लवी मला वाटतं काही दिवसांनी एक लेखिका आणि एक अँकर म्हणून सुद्धा आपल्या समोर नक्कीच येईल. आणि त्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा पल्लवी. थँक्यू. प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे कुटुंब हा त्याचा एक भक्कम आधार असतो. पल्लवी, तुझ्या आतापर्यंतच्या या सांगीतिक प्रवासात तुझं कुटुंब आज भक्कमरित्या तुझ्या पाठीशी उभं राहिलं. तुझं कुटुंब हे तुझं प्रेरणास्थान आहे. तर तुझ्या या कुटुंबाच्या योगदानाविषयी तू आम्हाला काही सांगशील का? हो, नक्कीच सांगेन. माझ्या कुटुंबाचा कायमच मला पाठिंबा आहे. मी काहीही करते, मला जे काही करायचंय ते करण्यासाठी मला त्यांनी कायम पाठिंबा दिला. माझे आई वडील माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. प्रत्येक वेळी जेव्हा मी खचते असं वाटलं तेव्हा त्यांनी मला कधी प्रेमाने, कधी धाकाने, पण मला सावरलं. मला उभं करण्यासाठी ते आजही खूप प्रयत्नशील आहेत. मी लहान होते तेव्हा मला आई वडील सांगायचे की तू पाण्यात असताना रडायला लागली की आम्ही तुझ्या कानाशी वॉकमॅन लावून ठेवायचो. म्हणजे गाण्याची आवड तेव्हापासूनच त्यांनी हेरली होती माझी. त्यानंतर जेव्हा मी गायला लागले तेव्हा त्यांनी मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाठवलं, गायला लावलं. आणि माझ्या बालपणी जसं माझ्या आई वडिलांचा मोठा हात आहे माझ्या जडणघडणीत, तसं सर्वात महत्वाचा वाटा आहे ती माझी पणजी. गुरु शिष्याचं नातं जे जगायला शिकले ते मी माझ्या पणजीकडनं जगायला शिकले. तर सर्वप्रथम मी जे काही आज आहे, तुम्ही माझ्यातलं जे काही चांगलं बघता त्याचं श्रेय सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना जातं. त्यानंतर येते माझी पणजी, जिने मला लहानपणापासून खूप चांगले संस्कार दिले, विचार दिले आणि चांगल्या मनस्थितीची ओळख करून दिली. चांगली मनस्थिती म्हणजे काय
हे तिने मला शिकवलं. तर माझ्या पणजीने मला लहानपणी मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक हे सगळं शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या गळ्यावर संस्कार झाले, माझ्या मनावर संस्कार झाले, माझ्या विचारांवर संस्कार झाले. आणि तिच्या सहवासात आयुष्याची 12 वर्ष काढली. तिच्या मागे मी खूप खचले. त्या खचलेल्या अवस्थेत मला माझ्या मामा मामींनी, माझ्या आई बाबांनी सावरलं. माझ्या कलेकडे फोकस कसा राहील याच्यासाठी ते अजूनही झटतात. माझ्या आई वडिलांबरोबरच माझ्यातल्या चांगुलपणाचं, माझं जे काही माझ्याकडनं चांगलं दिलं जातंय समोर, तर त्याचं श्रेय मी माझ्या पणजीलाही देऊ इच्छिते. त्यानंतर माझ्या घरातले सगळेच, माझे आजी आजोबा, इतर नातेवाईक सगळ्यांनीच चांगला सपोर्ट केलाय मला. तर कुटुंब माझ्या पाठीशी उभं आहे म्हणून मी आहे. त्यामुळे हे शब्दात नाही व्यक्त करता येत, फार बोलताच येऊ शकत नाही, कारण या भावना फक्त जाणीवांतूनच व्यक्त होऊ शकतात. खरंय पल्लवी, चांगल्या माणसांचे शब्द आणि चांगल्या माणसांचे विचार हे नेहमी आपल्या जीवनाला आकार देतात. आणि तू खरंच खूप भाग्यवान आहेस की तुझ्या कुटुंबातले एवढे सगळे सदस्य तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तुझा हा सांगीतिक प्रवास त्यांनी आज सुखकर केला आणि तू यशस्वी वाटचाल करत आहेस. पल्लवी, आतापर्यंत तू अनेक गाणी गायली आहेस, पण त्या सर्वांमधलं तुझ्या मनाच्या जवळ असलेलं गाणं कोणतं आणि का? तशी तर फार भरपूर गाणी आहेत, पण तोरा मन दर्पण कैलाय हे गाणं मला त्यापैकी एक वाटतं. कारण मन हे न उलगडणारं कोड आहे, ते या गाण्याने उलगडले. मनाशी संवाद साधावा असा संदेश देणारं हे गाणं, मनाला आरशाची उपमा देणारं गाणं. आणि त्याचबरोबर या गाण्यातून जो मेसेज दिला जातो तो असा की तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक राहा, म्हणजे ईश्वर तुमच्या अंतर्मनात तुम्हाला सापडेल. तर हा जो विचार आहे हा मला कायम भावतो, प्रेरणा देतो. त्यामुळे जेव्हा मी निराश होते किंवा खचते तेव्हा हे गाणं ऐकते आणि मला माझ्यातल्या सकारात्मकतेला त्यामुळे चालना मिळते. पल्लवी, तू निराश झालीस की हे गाणं ऐकते आणि आम्हाला सर्वांना सुद्धा तुझ्याकडून हे गाणं ऐकायला खूप आवडेल.
वा पल्लवी, या गाण्याने तू सगळ्यांचं मन अगदी प्रसन्न करून टाकलंस. पल्लवी, गेल्या काही दिवसात तुझ्या गाण्याचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला आहे. त्याला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे आणि तू लोकांच्या मनामनात पोहोचली आहेस. आणि तुला ही संधी दिली आहे ठाण्यातील सुप्रसिद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था ब्रह्मांड कट्टा यांनी. ब्रह्मांड कट्टा हे कलेला आणि कलाकारांना वाव देणारं एक मुक्त व्यासपीठ आहे. तर ब्रह्मांड कट्ट्यावरचा तुझा अनुभव कसा आहे? ब्रह्मांड कट्ट्यावरचा माझा खूप विशेष अनुभव आहे. ब्रह्मांड कट्टाचे जे संस्थापक आहेत श्री राजेश जाधव सर, यांच्याशी माझा संपर्क झाला आणि मी त्यांना सांगितलं की मला तुमच्यासोबत जॉईंट व्हायचंय, मला सामावून घ्या म्हणून. तर त्यांनी तत्परतेने मला समाविष्ट करून घेतलं. त्यानंतर काहीच काळात मला थोड्याच अवधीत मला कट्ट्यावर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. केव्हा तरी पहाटे आणि अखियों के झरोखों से ही 2 गाणी सादर केली आणि त्याचे व्हिडिओ ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झाले. त्यानंतर ते अनेकांपर्यंत पोहोचले आणि एक महत्वाची गोष्ट घडली की जगात कलाकाराला कलाकार कसा पाठिंबा देऊ शकतो हा अनुभव मला अनुभवायला मिळाला. एक बासरी वादक आहेत मोहित शास्त्री म्हणून, तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला ते अगदी आपुलकीने म्हणाले की तू मला तुझा दादा समज आणि तुला कधीही माझी गरज लागली, कधीही माझी मदत लागली किंवा कधी काही वाटलं तरी तू हक्काने मला हाक मार. तर अशी चांगली चांगली माणसं जोडली जात आहेत माझ्याशी ब्रह्मांड संगीत कट्ट्यामुळे. तर मोहित दादाने मला आशीर्वादाच्या स्वरूपात किंवा शुभेच्छांच्या स्वरूपात एक इलेक्ट्रॉनिक तानपुरा गिफ्ट केला. खरं तर मी त्याला नको म्हणत होते, कारण माझ्या फोनमध्ये तंबुरा असल्यामुळे मी त्याला म्हटलं की नाही मला सध्या नको. पण तो म्हणाला की ठीक आहे, तू माझा शुभेच्छा म्हणून त्याचा स्वीकार कर. तर त्याची ती जी भावना होती ती मला फार भावली की ब्रह्मांड संगीत कट्ट्याने मला काय दिलं, तर मला अशी आपुलकी जपणारी माणसं ब्रह्मांड संगीत कट्ट्याने मला दिली. धन्यवाद ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे की त्यांच्यामुळे मला अशी चांगली चांगली माणसं माझ्याशी जोडली जातात. माझं तेच खरी माझी संपत्ती आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. खूप छान. म्हणजे नवीन उभरत्या कलाकारांसाठी सुद्धा ही खूप चांगली माहिती आहे की असं मुक्त व्यासपीठ मिळालं तर प्रत्येक कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी नक्कीच मिळते. पल्लवी, आपण तुझ्या भूतकाळातल्या आठवणीत रमलो, वर्तमान काळावर विचार विमर्श केला. तर आता मला हे सांग की भविष्यासाठी काय काय उपक्रम तुझ्या मनात आहेत किंवा तुझा काय मानस आहे? भविष्यात संगीताबद्दल सुरुवातीला सांगते की संगीत क्षेत्रात काम करत असताना मला एवढंच वाटतं की कला हे असं माध्यम आहे की आपण ज्याच्या थ्रू आपला मेसेज, आपले विचार लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवू शकतो. तर आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे ती मला पुढच्या पिढीपर्यंत कलेच्या माध्यमातून पोहोचवायची आहे. आपल्या आयुष्यात जसे आपले आई वडील महत्वाचे असतात तसेच आपल्या महत्वाचे असतात ते आपले गुरु. तर मला माझ्या आयुष्यात खूप चांगले चांगले गुरु लाभले. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे ते जे 2 गुरु मला मिळाले स्पर्धे थ्रू मिळाले, त्याच्या आधी मला माझी एक स्वतःची शैक्षणिक संस्था सुरू करून त्या योगे अनेक चांगले चांगले शिष्य घडवायचे. आपल्या संगीताच्या जे संस्कृतीला, परंपरेला मला पुढे जपण्याच्या दृष्टीने पावलं टाकायचे. 10वी पूर्ण होत असताना माझा आणि गाण्याचा संपर्क तुटला होता. तो पुन्हा मी गाणं गायला सुरुवात केली ती 12वी नंतर. आणि त्यावेळेला माझ्या गुरु मुजुमदार मॅडमनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि माझ्यातला चिडचिडेपणा त्यांनी कमी केला. त्या काळात मी खूप चिडचिड होते. लहान सहान गोष्टींवरनं मला खूप पटकन राग यायचा. तर गाण्यासाठी मन शांत पाहिजे, तर ती शांतता त्यांनी मला दिली. त्यामुळे मी त्यांचे विचार पण आत्मसात करू शकले. आणि इतर बाबतीत म्हणायचं तर मी स्वतः आता स्वतंत्रपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते. तर त्या दृष्टीने मी नोकरीसाठी प्रयत्न करते किंवा इतर क्षेत्रातही प्रयत्न करते जिथे मी एक चांगलं उत्पन्न मिळवू शकेन. तर त्या दृष्टीने मी आणि माझ्यासारखे अनेक अंध माझे मित्रमंडळी आहेत जे प्रयत्नशील आहेत पण म्हणाव्या तितक्या संधी उपलब्ध नाहीत.
जशा संधी इतर लोकांसाठी उपलब्ध आहेत तशा नाही. त्यामागचं कारण हे की अंधत्व. कारण मीही अनेक ठिकाणी जेव्हा इंटरव्ह्यू देते तेव्हा मला मी जेव्हा माझी ओळख करून देताना सांगते की मी 100% ब्लाइंड आहे, त्यावेळेला समोरून खूप नकारात्मक उत्तरं मिळतात किंवा ठीक आहे आम्ही तुम्हाला कळवतो अशी उत्तरे येतात. तर त्यामुळे काय होतं, आमच्या कौशल्यांकडे लक्ष दिलं जात नाही. आमच्यातलं अंधत्व हा खूप मोठा मुद्दा ठरतो. तर या मंचावरून मी अशी विनंती करते की माझं अंधत्व किंवा माझ्यासारख्या इतर जे आहेत त्यांच्या अंधत्वाला खूप महत्त्व देऊ नका. असं नाही की ते महत्त्वाचं नाही, पण त्याला कला कौशल्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. कारण प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी उणीव आहे. तर आमचं अंधत्व हे तसंच समजा आणि आमच्या कलागुणांना, आमच्यातल्या कौशल्यांना विचारात घेऊन आम्हाला संधी द्या जशी इतरांना दिली जाते. आम्हीही तुमच्या सोबतीने काम करू शकू आणि आम्ही आमचं कौशल्य दाखवू शकू, आम्ही जगासमोर येऊ शकू आणि आम्हालाही काहीतरी नवीन शिकता येईल. माझं आव्हान आहे की अंधत्व ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व न देता आमच्यात जे काही कौशल्य आहेत, आमच्यात ज्या काही क्षमता आहेत त्यांचा विचार केला जावा. कारण उणीवा प्रत्येकामध्ये असतात. कुठलाही माणूस हा परिपूर्ण नसतो. त्यामुळे आमचं अंधत्व ही एक उणीव एवढ्या दृष्टिकोनातून पाहावं, पण आमच्या कौशल्यांवर जास्त भर दिला जावा. कारण आता अनेक काही अंध व्यक्ती आहेत ज्या IAS IFS झालेले आहेत, पण त्याही क्षेत्रात खूप मर्यादित संधी आहेत. तर त्या संधी खुल्या व्हाव्यात आणि पारदर्शीपणे या गोष्टीचा विचार केला जावा असं माझं आव्हान आहे सर्वांना. पल्लवी, आज आपल्या गप्पा गोष्टी खूप छान रंगल्या. थँक्यू, खूप धन्यवाद. मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. मी शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की मला माझा जीवनपट उलगडण्याची आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल साई सिद्धी प्रोडक्शनचे आनंद सर आणि या कार्यक्रमाचं डायरेक्शन ज्यांनी केलं ते सिद्धीताई खर्डीकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली ते आपल्या ब्रह्मण कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव सर यांचेही आभार. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आनंद सरांनी आणि सिद्धीताईंनी हा जो कार्यक्रम केला तर त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि रुजुताताईचे पण खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. ती आज माझ्या समोर इंटरव्ह्यू घेते. आता मी तिचा एकेरी उल्लेख करते त्याबद्दल खरंच ती ताई म्हणून माझ्यासोबत आहे आणि तिने मला गाईड केलं या मधल्या पिरियड मध्ये. कारण माझा आता इतका लाईव्ह इंटरव्ह्यू देण्याचा पहिला अनुभव असताना मला तिने खूप मॉरली सपोर्ट केला. मला काय कशा पद्धतीने आखणी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यामुळे खूप मनपूर्वक आभार तिचे सुद्धा. थँक्यू. मीही इथे सर्वांचेच आभार मानते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पल्लवी तुझे खूप खूप आभार की तू आज आम्हा सर्वांसमोर तुझा जीवनपट उलगडलास आणि तू खरोखरच आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेस. आणि तुझे आभार मानण्यासाठी मी एवढंच म्हणेन, काही नाती नावापुरती असतात, काही नात्यांना नाव नसतं. काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात कारण त्यांचं आपल्या हृदयात गाव असतं. तर परत एकदा तुझे मी आभार मानते पल्लवी आणि पुढील तुझ्या वाटचाली करता माझ्याकडून आणि सर्व रसिकांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.